महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध यांना माझे त्रिवार अभिवादन असो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा पावन पवित्र अहरत भिक्खू संघास सुद्धा माझे त्रिवार अभिवादन असो. परमपूजनीय महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा माझे त्रिवार अभिवादन असो. आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक, धम्म बालिका आणि सर्व धम्म प्रेमी सब्बीत्यो विवर्जन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवन्तवन्तरायो सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलिस्स नित्यं उड्डापचारिणो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुर्वन्नो सुखं बलं. सब्बीत्यो विवर्जन्तु सब्ब रोगो विनश्यतु. याचा अर्थ तुमच्या जीवनातील सर्व संकटे, भीती आणि आपत्ती दूर होत. तुमच्या शरीरातील आणि मनातील सर्व रोगांचा समूळ नाश हो. माते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भव. तुमच्या मार्गात कोणतेही अडथळे किंवा अंतराय येऊ नये. तुम्ही सदैव सुखी राहा आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. अभिवादनशीलिस्स नित्यं उड्डापचारिणो. जो मनुष्य शीलवान आहे, इतरांना अभिवादन करतो आणि जो नेहमी आपल्यापेक्षा मोठ्यांचा, ज्ञानी व्यक्तींचा, वृद्धांचा आदर करतो. चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुर्वन्नो सुखं बलं. अशा व्यक्तींचे 4 गुण किंवा धर्म नेहमी वाढतात. त्याचे आयुष्य वाढते, त्याचे तेज, त्याचे वर्ण, कांती आणि प्रतिष्ठा वाढते. त्याच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक सुख नांदते. त्याचे शारीरिक आणि आत्मिक बल वाढते. ही गाथा केवळ एक आशीर्वाद नसून तो एक नैसर्गिक नियम आहे. भगवान बुद्धांनी शिकवले की जेव्हा आपण आपला अहंकार सोडून विनयशील होतो आणि इतरांचा आदर करतो, तेव्हा निसर्गाच्या सकारात्मक शक्ती आपल्याला आयुष्य, आरोग्य आणि सुख प्रदान करतात. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी प्रत्येक वेळी राजे, महाराजे, उपासक, आर्य उपासक, आपला पावन पवित्र अहरत भिक्खू संघ सर्वांसाठी नेहमी ही आशीर्वाद गाथा म्हटलेली आहे. हा केवळ ध्वनी नाही, तर सर्वांच्या कल्याणासाठी केलेली ही एक मंगल घोषणा आहे. आजच्या या विशेष धम्मदेशनेमध्ये परित्राण पाठाचे काय महत्व आहे? महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या काळापासून म्हणजे 2600 वर्षापासून ते आजपर्यंत परित्राण पाठाचे महत्व आणि सत्व कायम जसे होते तसेच आहे.
कारण ती महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांची शिकवण आहे, अहरत सम्यक संबुद्धांची देशना आहे. परित्राण, ज्याला पाली भाषेत परित्त असे म्हणतात. परित्राण याचा अर्थ आहे चहूबाजूंनी केलेले रक्षण. ही केवळ शब्दांची गुंफण नाही, तर भगवान बुद्धांच्या अमोघ सत्याची आणि करुणेची ती एक महान शक्ती आहे. मानवी जीवन हे भय, रोग, शोक, दुःख आणि संकटांनी वेढलेले असते. या अनिश्चिततेच्या जगात स्वतःचे आणि कुटुंबाचे मानसिक व आध्यात्मिक रक्षण करण्यासाठी परित्राण पाठ हे एक अभेद्य कवच आहे. परित्राण पाठाचा उगम महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या महाकारुणिक स्वभावातून झाला आहे. ज्यावेळी वैशाखी नगरीमध्ये भीषण दुष्काळ पडला, महामारी पसरली आणि अमानवीय शक्तींचा त्रास वाढला, त्यावेळी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आपले प्रिय शिष्य आनंदांना रतन सुत्ताचा उपदेश केला. भगवान बुद्धांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा वैशालीच्या गल्ली गल्लीत हे सत्य वचन उच्चारले गेले, तेव्हा तिथली रोगराई नष्ट झाली आणि भय पळून गेले. हा इतिहास आपल्याला सांगतो की जेव्हा सत्याचा उच्चार होतो, तेव्हा असत्याचा आणि अंधाराचा नाश होतो. परित्राण पाठाचे महत्व 3 प्रमुख अंगांनी समजून घेता येते. 1. सत्यक्रिया म्हणजे सत्याची शक्ती. परित्राण पाठ म्हणजे सत्यक्रिया आहे. यात आपण घोषणा करतो की बुद्ध हे सर्वश्रेष्ठ आहेत, धम्म हा सन्मार्ग आहे आणि संघ हा पुण्यक्षेत्र आहे. या सत्याच्या प्रभावाने माझे आणि माझ्या कुटुंबातील सर्वांचे कल्याण हो. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने सत्याचा आधार घेते, तेव्हा निसर्गातील सकारात्मक शक्ती तिच्या रक्षणासाठी उभ्या राहतात. 2. मेत्ता म्हणजे मैत्रीची शक्ती. करणीय मेत्त सुत्तासारखे पाठ आपल्याला सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करायला शिकवतात. जेव्हा आपल्या मनात कोणाबद्दलही द्वेष उरत नाही, तेव्हा बाहेरील कोणतीही हिंसक शक्ती आपल्याला इजा करू शकत नाही. मैत्रीचे हे वलय आपल्याला दृश्य आणि अदृश्य भयापासून मुक्त करते. 3. चित्तविशुद्धी म्हणजे ध्वनी लहरींचा परिणाम. पाली भाषेतील परित्राण पाठाच्या ध्वनी व्हायब्रेशन्स अत्यंत उच्च कोटीच्या असतात. जेव्हा आपण हे पाठ एकाग्रतेने ऐकतो, तेव्हा आपल्या मेंदूतील आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. यामुळे मानसिक ताण कमी होतो, शरीरातील व्याधींशी लढण्याची शक्ती वाढते आणि चित्त प्रसन्न होते. दैनंदिन जीवनात परित्राण पाठाचे महत्व अनन्यसाधारण आहे. घरात परित्राण पाठ लावल्याने किंवा त्याचे पठण केल्याने घरातील कलह शांत होतात, नकारात्मक विचारांचा प्रभाव कमी होतो आणि एक मंगलमय वातावरण निर्माण होते. हे पाठ केवळ संकटातच नव्हे,
तर मंगल कार्याच्या सुरुवातीलाही केले जातात, कारण ते येणाऱ्या बाधा दूर करण्याचे सामर्थ्य ठेवतात. परित्राण पाठ म्हणजे बुद्धांनी दिलेली एक महान भेट आहे. जो मनुष्य धम्माच्या मार्गावर चालतो, शिलाचे पालन करतो आणि परित्राण पाठाचे श्रवण व मनन करतो, तो जगातील कोणत्याही भयाला घाबरत नाही. हे रक्षण केवळ बाह्य संकटापासून नाही, तर आपल्या मनातील लोभ, द्वेष आणि मोहापासूनही आपल्याला वाचवते. परित्राण पाठ म्हणजे केवळ शब्दांचे पठण नाही, तर ते एका जागृत चित्ताचे कवच आहे. या मार्गावर चालताना आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की भगवान बुद्धांनी हे परित्राण विनाकारण दिलेले नाही. मानवी जीवनात जेव्हा भीती, रोग आणि नैसर्गिक आपत्तींनी थैमान घातले, तेव्हा भगवान बुद्धांनी या सुत्ताच्या माध्यमातून मानवाला अभयदान दिले. परित्राण आणि निसर्ग शक्तीचा संबंध खूप जवळचा आहे. परित्राण पाठाचा एक अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे निसर्गाशी असलेले आपले नाते. खंद परित्त या सुत्ताचा उगम एका घटनेतून झाला. जेव्हा एका भिक्खूला सर्पदंश झाला, त्यावेळी बुद्धांनी शिकवले की जर तुमचे मन जगातील सर्व प्राणी मात्रांबद्दल, मग ते पायाविना असोत, 2 पायांचे असोत वा अनेक पायांचे, मैत्रीने भरलेले असेल, तर सृष्टीतील कोणताही जीव तुम्हाला इजा करणार नाही. अपमानो बुद्धो, अपमानो धम्मो, अपमानो संघो. भगवान बुद्धांचे, धम्माचे आणि संघाचे गुण अपरंपार आहेत. जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो, तेव्हा आपल्या मनातील प्राण्याबद्दलची, सर्पाबद्दलची किंवा अज्ञात संकटाबद्दलची भीती गळून पडते. हे परित्राण आपल्याला हिंसेकडून अहिंसेकडे आणि भयाकडून निर्भयतेकडे घेऊन जाते. भुजंग परित्त हे व्याधीवरील विजय मिळवणारे परित्त आहे. परित्राण पाठाचे महत्व केवळ मानसिक शांततेपुरते मर्यादित नाही, तर ते शारीरिक व्याधींवरही मात करण्यासाठी प्रभावी आहे. धम्म इतिहासात बोझंग सुत्ताचा उल्लेख येतो, जेव्हा स्वतः भगवान बुद्ध, त्यांचे पटशिष्य महाकाश्यप आणि महामोग्गलायन आजारी होते, तेव्हा या 7 भुजंग अंगाचे स्मृती, धम्म विजय, वीर्य, प्रीती, प्रशब्दी, समाधी आणि उपेक्षा चिंतन करण्यात आले. या सुत्ताचे श्रवण केल्याने त्यांच्या शरीरातील वेदना नष्ट झाल्या आणि ते व्याधी मुक्त झाले. हे दर्शवते की जेव्हा आपले चित्त धम्माच्या उच्च तत्वावर एकाग्र होते, तेव्हा शरीरातील पेशींमध्ये सकारात्मक बदल घडून येतात. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात जिथे अनेक आजार मानसातून शरीरात येतात, तिथे भुजंग परित्राण पाठाचे श्रवण करणे गरजेचे आहे. आध्यात्मिक औषधासारखे काम भुजंग सुत्त करते. अंगुलीमाल परित्त याचेही अनन्यसाधारण महत्व आहे. मातृत्वाचे रक्षण या पाठामुळे होते. परित्राण पाठातील करुणेचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे अंगुलीमाल सुत्त. ज्या अंगुलीमालाने हजारो लोकांची हत्या केली होती, तो अंगुलीमाल भगवान बुद्धांच्या सहवासात आल्यावर पूर्णपणे बदलला. एकदा त्याने एका प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या मातेला पाहिले. भगवान बुद्धांनी त्याला सांगितले की जा आणि त्या मातेसमोर
तुझ्या सत्याची घोषणा कर. अंगुलीमालाने उच्चारले, मी आर्य जन्मात जन्म घेतल्यापासून आजवर जाणून बुजून कोण्या प्राण्यांचा प्राण घेतलेला नाही, मी हिंसा केलेली नाही. या सत्याच्या बळावर तुझे आणि तुझ्या बालकाचे कल्याण हो. आणि चमत्कार झाला. त्या मातेची प्रसूती सुखद झाली. हे परित्राण आजही घराघरात मातांच्या आणि बालकांच्या रक्षणासाठी मंगल मानले जाते. हे सिद्ध करते की पश्चाताप आणि सत्याचा उच्चार केल्यास सर्वात मोठे संकटेही दूर जाते. दैनंदिन जीवनातील परित्राण पाठ आणि शील याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. परित्राण पाठाची शक्ती पूर्णपणे अनुभवायची असेल तर केवळ ऐकणे पुरेसे नाही, तर शील पालनाची जोड त्याला असली पाहिजे. ज्याप्रमाणे पाऊस पडताना छत्री धरली तरच आपले रक्षण होते, त्याचप्रमाणे जेव्हा आपण पंचशिलाचे पालन करतो तेव्हाच परित्राण पाठाचे कवच आपल्यासाठी कार्य करते. खोटे बोलणे, चोरी करणे किंवा हिंसा करणे या गोष्टींनी आपले संरक्षण कवच कमकुवत होते. परित्राण म्हणजे भगवान बुद्धांनी दिलेली एक मनोवैज्ञानिक थेरपी आहे. जेव्हा आपण म्हणतो इति पिसो भगवा, जेव्हा आपण भगवान बुद्धांच्या 9 गुणांचे स्मरण करतो, हे गुण आपल्यात रुजले की आपल्या मनातील अंधकार आपोआप दूर होतो. आटानाटीय परित्राण खूप महत्वाचे आहे. अदृश्य बाधांपासून मुक्ती, अमानवीय दुष्ट शक्ती, भूत प्रेत दूर करण्यासाठी आटानाटीय सूत्र खूप महत्वाचे आहे. अनेकदा माणसाला अज्ञात भीती वाटते, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्याचा भास होतो किंवा रात्री शांत झोप लागत नाही. अशा वेळी आटानाटीय परित्राणाचा उपयोग केला जातो. हे सूत्र वैशालीच्या राजाने आणि 4 दिशांच्या लोकपालांनी भगवान बुद्धांना विनंती करून स्वीकृत केले होते. हे सूत्र मानवाचे रक्षण अशा अदृश्य शक्तीपासून करते ज्या धम्माचा आदर करीत नाही. याचे पठन केल्याने घरात आणि भोवतालच्या परिसरात एक प्रकारचे सकारात्मक ऊर्जेचे वलय तयार होते, जे कोणत्याही अहितकारक शक्तीला आत शिरू देत नाही. परित्राण पाठ म्हणजे भगवान बुद्धांच्या 45 वर्षाच्या धम्म प्रचाराचा तो अमृत कुंभ आहे, जो मानवाच्या कल्याणासाठी वाहतो आहे. हे पाठ केवळ धार्मिक विधी नाहीत, तर ते जगण्याची एक शिस्त आहे. जेव्हा तुम्ही परित्राण ऐकता तेव्हा तुमचे संपूर्ण अस्तित्व धम्माच्या लहरींशी एक रूप होते. तुमच्या घरातून दुःख, दारिद्र्य आणि भीतीचा नाश होतो, रोगाचा नाश होतो आणि तिथे सुख, समृद्धी, ऐश्वर्य व शांती नांदू लागते. परित्राण पाठाचा हा वारसा आपण जपला पाहिजे. दररोज पहाटे आणि झोपण्यापूर्वी किमान 15 ते 20 मिनिटे शांत चित्ताने या पाठाचे श्रवण करावे. यामुळे केवळ आपलेच नाही तर आपल्या संपर्कात येणाऱ्या जीवांचे कल्याण होईल. एनं सत्तेन सुबत्ती होतु. या सत्याच्या प्रभावाने सर्वांचे कल्याण हो. भवतु सब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो.